हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी अपकमिंग एक्झाम आहे TRTI स्कॉलरशिप CET टेस्ट. त्या एक्झाममध्ये GK GSचा पोर्शन कसा येणार आहे, म्हणजेच त्याची लेवल कशी राहणार आहे किंवा प्रश्नाचे स्वरूप कसे राहणार आहे, यावर हा व्हिडिओ आहे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, पुढीलपैकी कोणत्या शहरात प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3 मुंबई या शहरात. यामध्ये आपण जास्त प्रश्नाचे विश्लेषण न करता फास्टली आपले क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वी पश्चिम खानदेश म्हणून ओळखला जात होता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 धुळे. त्यानंतरचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या अधिनियमाने भारतातील मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाची संकल्पना मांडली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1 1909 भारत सरकार अधिनियम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणते राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1 गोवा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सोयाबीनच्या उत्पादनात महाराष्ट्राला मागे टाकून 2023-24 मध्ये पुढीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने सोयाबीन स्टेट ही उपाधी परत मिळवलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 मध्य प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणते भारतात सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 उलर सरोवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणत्या शहरात किंवा कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3 पुणे या शहराला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सह्याद्री पर्वतरांगाची राणी म्हणून ओळखले जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 महाबळेश्वर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ऑगस्ट 2025 नुसार पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयासाठी जबाबदार असलेल्या कॅबिनेट आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3 हसन मुश्रीफ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या केंद्रीय संसदेची किती सदने आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2. त्यानंतरचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोण भारताच्या सरन्यायाधीशाची म्हणजेच CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया याची नियुक्ती करतात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 भारताचे राष्ट्रपती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय संविधानात पुढीलपैकी कोणती कलम अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी वापरली जाते किंवा त्याच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3 कलम 17. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 1 जुलै 2017 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मानवी शरीराचा पुढीलपैकी कोणता भाग क्षयरोगाने म्हणजेच TB सर्वाधिक बाधित होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 फुफ्फुस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या कंपनीने विंडोज
ऑपरेटिंग सिस्टम विकसित केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 3 मायक्रोसॉफ्टने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील नेमबाज असणाऱ्या राही सरनोबत पुढीलपैकी कोणत्या नेमबाजीशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 25 मीटर पिस्तूल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संतोष ट्रॉफी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 फुटबॉल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2024 फायनान्शियल इयर पुढीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने एकूण FDI इक्विटी इन्फ्लोमेंट सर्वाधिक नोंदविलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 महाराष्ट्राने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणाची नियुक्ती राष्ट्राच्या 79व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4 फिल्मॉंग यांग. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तिसरी UN ओशन कॉन्फरन्स 2025 पुढीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 नाईसमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणाला ऑगस्ट 2025मध्ये नागालँडच्या गव्हर्नर पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 अजय कुमार भल्ला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य असणाऱ्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हवा महल हे प्रसिद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या शहरात भारतीय शहरात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4 जयपूरमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया शेवटला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानासाठी पुढीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे सिंह म्हणून ओळखले जाते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2 बाळ गंगाधर टिळक यांना. तर अशा प्रकारचे आपले 25 क्वेश्चन झालेले आहे. अशाच प्रकारचा आणि अशाच लेवलचा पेपर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये येणार आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जॉईन होऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचा संपूर्ण GK GSचा पोर्शन जर कवर करायचा असेल तर मी 3 ते 3.5 घंट्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण तुमचा GK GS म्हणजेच हिस्ट्री पॉलिटी जिओग्राफी त्यानंतर इकॉनॉमिक्स हा संपूर्ण त्याचबरोबर करंट अफेअर गव्हर्नमेंट स्कीम हे सर्व कवर होणार आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. धन्यवाद.